शांती. आज आहे 20/10/23ची मुरली. आजच्या मुरलीचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, देहासहित सर्व काही विसरून एका बाबांची आठवण करा. तेव्हा म्हणणार, सख्खी मुले, या जुन्या दुनियेमधून तुमची बुद्धी हटली पाहिजे. प्रश्न आहे, बाबांचे ज्ञान कोणत्या मुलांच्या बुद्धीमध्ये सहजच बसते? उत्तर आहे, जी गरीब मुले आहेत, ज्यांचा मोह नष्ट झाला आहे आणि बुद्धी विशाल आहे, त्यांच्या बुद्धीमध्ये संपूर्ण ज्ञान सहज बसते. बाकी ज्यांच्या बुद्धीमध्ये राहते की माझे धन, माझा पती, ते ज्ञानाला धारण करून उच्च पद प्राप्त करू शकत नाहीत. बाबांचे बनून देखील लौकिक संबंधांची आठवण करणे अर्थात कच्ची सगाई आहे. त्यांना सावत्र म्हटले जाते. गीत आहे, मरना तेरी गली में. ओम शांती. गोड गोड मुलांना गाण्याचा अर्थ तर आपोआपच समजला असेल. आता जिवंतपणी येऊन बाबांचे बनायचे आहे आणि जुनी दुनिया, ज्याला रौरव नरक म्हटले जाते, त्याला विसरायचे देखील आहे आणि सोडायचे सुद्धा आहे. रौरव नरकाला विसरून मग स्वर्गाची आठवण करायची आहे. स्वतःला आत्मा समजून आपल्या बाबांची आठवण करायची आहे. जुनी दुनिया बुद्धीतून नाहीशी झाली पाहिजे. त्यासाठी पुरुषार्थ पाहिजे. हे आहे जन्मजन्मांतरीचे कर्मबंधन. एका जन्माचे तर नाही आहे, जन्मजन्मांतरीचे कर्मबंधन आहे. किती पापे कोणाकोणासोबत केली आहेत, ती सर्व जन्म घेऊन भोगावी लागतात. तर या कर्मबंधनाच्या दुनियेला विसरून जायचे आहे. ही छीछी दुनिया आहे, पतित शरीर आहे ना, यातून मोह नष्ट करायचा आहे. गरिबांचा मोह सहज नष्ट होतो, श्रीमंताचा मुश्किलीने नष्ट होतो. ते समजतात, आम्ही स्वर्गामध्ये सुखामध्ये बसलो आहोत, गरीब दुःखी आहेत. असा तर सारा भारत गरीब आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा जे गरीब आहेत ते लगेच उचलतात, अर्थात ज्ञानामध्ये येतात. त्यांच्यासाठीच बाबा येतात. गरिबांना जास्त वारसा मिळतो. सर्व सेंटर्सवर पहा, श्रीमंत कोणी मुश्किलीने टिकू शकतात. महिला देखील गरीब घरच्याच येतात. श्रीमंत असलेल्या महिलांना तर पतीपासून सुख मिळते, त्यामुळे त्यांच्यापासून बुद्धियोग तुटू शकत नाही. गरीबच जास्त करून ज्ञान घेतात. बाबा आहेतच गरीब निवाज, ज्या पित्याची सर्वजण आठवण करतात, परंतु ड्रामा अनुसार भक्त भगवंताला जाणत नाहीत. भगवान तर आहेच भक्तांचा रक्षक, भक्तीचे फळ देणारे सद्गती दाता एक बाबाच आहेत. तुम्ही मुले बाबांकडून आता ज्ञानाच्या गोष्टी ऐकत आहात. हे ज्ञान त्याच मुलांच्या बुद्धीमध्ये बसते, ज्यांची बुद्धी विशाल आहे, मोह नष्ट झालेला आहे. ज्यांच्या बुद्धीमध्ये राहते की माझा पती, माझे धन इत्यादी आहे, ते उच्च पद प्राप्त करू शकत नाहीत. पद ते प्राप्त करतात जे रचता आणि रचनेचा परिचय देतात. बाबांना ओळखल्याशिवाय वारसा कसा मिळेल? साजनला केवळ साजन म्हटल्याने फायदा होऊ शकत नाही. ओळख झाल्याशिवाय साजनसोबत सगाई कशी होऊ शकते? कन्येची सगाई होते तेव्हा तिला फोटो इत्यादी दाखवतात. अमक्याचा मुलगा आहे, हे ऑक्युपेशन अर्थात व्यवसाय आहे. पूर्वीच्या काळात दाखवत नसत, असेच लग्न करून देत होते. तरी सुद्धा त्यांचे ऑक्युपेशन तर सांगतात ना. इथे काही मुले आपल्या पित्याला अथवा साजनला जाणतच नाहीत, तर सगाई कशी होणार? नंबरवार आहेत. अनेकांची कच्ची सगाई आहे. पारलौकिक साजनची आठवण करत नाहीत. लौकिक साजनची, लौकिक संबंधी इत्यादींची आठवण करत राहतात. तर जसे कच्ची सगाई आहे, त्यांना सावत्र मुले म्हटले जाते. पक्क्यांना सख्खी मुले म्हटले जाते. सख्खी मुले फार थोडी आहेत. भट्टीमध्ये इतके आले, त्यांच्यामधून किती कच्चे निघाले. आपल्या साजनला ओळखतच नाहीत. ज्याप्रमाणे पारा हातावर थांबत नाही ना,
त्याचप्रमाणे आठवण देखील इतकी कठीण आहे. वेळोवेळी विसरून जातात. 25-30 वर्षवाले सुद्धा पूर्ण आठवण करू शकत नाहीत. तुम्ही जाणता, पारलौकिक साजन 21 जन्मांसाठी स्वर्गाचे महाराजा महाराणी बनविणारे आहेत. सृष्टीच्या आदी मध्य अंताला जाणणारे आहेत. सजणींना इतके समजावतात तरी देखील बुद्धीमध्ये बसत नाही. बुद्धी जुन्या दुनियेतील बंधनांमध्ये भटकत राहते. समजत नाही की मी बंधनामध्ये आहे. संबंध तर पाहिजे एकाचा, बाकी सर्व आहेत बंधने. मुलांना समजावून सांगितले जात आहे की एकाशी संबंध ठेवा. ते तुम्हाला सृष्टीच्या आदी मध्य अंताचे शिक्षण देत आहेत. तुम्ही जाणता, अर्धा कल्प आहे ज्ञानकांड, अर्धा कल्प आहे भक्तिकांड. ज्ञानकांडामध्ये तर 21 जन्मांचा वारसा मिळतो. तिथे आहे सतोप्रधान, मग सतोप्रधान पासून खाली सतोमध्ये, मग सतोपासून अधोगती होऊन रजोमध्ये यायचे आहे. जेव्हा सतो पूर्ण होते तेव्हा ज्ञानकांड पूर्ण होते. द्वापर पासून भक्ती सुरू होते. ती देखील सुरुवातीला सतोप्रधान भक्ती असते. नंतर भक्ती सुद्धा सतो रजो तमो मध्ये येते. व्यभिचारी झाल्याने मग भक्तीची सुद्धा अधोगती होत जाते. आता हे जाणून घेणे आणि कोणाला समजावून सांगणे तर खूप सोपे आहे. तुम्हा मुलांना रौरव नरकामधून संबंध तोडून एका सोबत ठेवला पाहिजे. एका बाबांसोबत संबंध ठेवण्याची प्रॅक्टिस करा. बाबांची आठवण केल्यानेच विकर्म विनाश होतील. गरीब चांगली मेहनत करतात तर बलिहारी गरिबांची आहे. बाबा सुद्धा गरिबांवर बलिहार जातात. सुरुवातीला किती गोप होते, किती माता होत्या, किती जण नाहीसे झाले, बाकी थोडे राहिले आहेत. माता सुद्धा थोड्या राहिल्या. हो, कोणी कोणी श्रीमंत घरच्या सुद्धा राहिल्या, ज्याप्रमाणे क्वीन मदर, देवी इत्यादी. आता तुम्हाला मुख्य गोष्ट समजावून सांगायची आहे की ज्या भगवंताची सर्वजण आठवण करतात त्यांचा परिचय काय आहे? पतित पावन बाबा, जे राजयोग शिकवून नरापासून नारायण बनवितात. त्यांना जर जाणून घेतले नाही तर तुम्ही पाप करत राहाल. बाबांना अपशब्द बोलत राहाल. संमेलने तर बरीच होत राहतात. तिथे जाऊन समजावून सांगणारे खूप हुशार पाहिजेत. समजावून सांगितले पाहिजे. तुम्ही वेदांची महिमा समजता, परंतु त्यामुळे फायदा तर काही होत नाही. फायदा तर एका पित्याद्वारेच होतो, ज्यांना आम्ही जाणतो, तुम्ही जाणत नाही. याल तर आम्ही तुम्हाला समजावून सांगतो. बाबांना ओळखल्याशिवाय वारसा कसा मिळणार? पित्याचा वारसा आहे मुक्ती, जीवनमुक्ती. गती, सद्गती हे शब्द बाबाच ऐकवतात. तुम्हा मुलांनी लक्षात ठेवले पाहिजे. दुसऱ्या कोणत्याही गोष्टींपासून काहीच फायदा नाही. बाबांना आणि रचनेच्या आदी मध्य अंताला जाणायचे आहे. यामध्ये सुद्धा अर्धा कल्प आहे भक्तिकांड, अर्धा कल्प आहे सद्गती ज्ञानकांड. भले संमेलने करतात, परंतु स्वतःच गोंधळलेले आहेत. समजत काहीच नाहीत. तुम्ही सर्वांनी बाबांचा परिचय द्यायचा आहे. जेव्हा खूप जणांना परिचय मिळेल तेव्हा म्हणतील, कमाल आहे, हे तर संपूर्ण सृष्टीच्या आदी मध्य अंताचे रहस्य चित्रांसहित सांगतात. मातांना खूप अभिमान वाटला पाहिजे. पुरुष मदत करण्यासाठी तयार आहेत. डायरेक्शन बाबा देत आहेत. करायचे कन्या आणि मातांना आहे. आजकाल कन्या आणि मातांची महिमा जास्त आहे. माता गव्हर्नर, प्राईम मिनिस्टर सुद्धा बनतात. एकीकडे आहेत त्या माता, एकीकडे आहेत तुम्हा पांडवांच्या माता. त्यांचा मान जास्त आहे कारण त्यांचे राज्य आहे. तुम्हाला तर पृथ्वीची 3 पावले सुद्धा मिळत नाहीत. बाबा तुम्हा मुलांना अनेक रहस्य समजावून सांगत राहतात. तुम्ही आता स्वर्गाचा वारसा प्राप्त करता. साजन तुमचा शृंगार करतात, महाराणी बनवितात.
अशा साजनसोबत बुद्धियोग न ठेवणे ही तर खूप मोठी चूक आहे. मुलांना समजावून तर खूप सांगतात, तुम्ही फक्त ज्ञान आणि भक्तीमधील कॉन्ट्रास्ट अर्थात फरक सांगा. भारतामध्येच गायले जाते, दुःख में सिमरण सब करे, सुख में करे न कोई. सुखामध्ये का आठवण करतील? आता ती नवीन दुनिया स्थापन होत आहे, परंतु सुखाचा वारसा सुद्धा पूर्ण घेतला पाहिजे. मात पिता जाणतात की प्रत्येक जण किती लायक आहे. मृत्यू जेव्हा जवळ येईल तेव्हा सांगतील, तू पूर्ण पुरुषार्थ केला नाहीस, तेव्हा तुझे असे हाल झाले आहेत. हे सुद्धा सांगतील की तुम्ही कोणत्या प्रकारच्या प्रजेमध्ये जाल, कोणत्या प्रकारचे नोकर चाकर बनाल, सर्व काही सांगतील. अच्छा, काही मुले समजतात आज आम्ही मुरली खूप चांगली चालवली, परंतु नाही, ही तर शिवबाबा येऊन मदत करतात. स्वतःचा अहंकार येता कामा नये. तुम्हाला तर बाबा शिकवतात जे तुम्ही ऐकविता. बाबा नसते तर तुमची मुरली कुठली? मुरलीधरच्या मुलांनी मुरलीधर बनले पाहिजे, नाहीतर उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. भले काही न काही फायदा होतो. कोणी सेंटर उघडतात तर खूप आशीर्वाद मिळतात. इतका काळ शिक्षण घेतले आहे तर आपणच सेवा करून सेंटर बनवले पाहिजे. स्वतः शिकतात तर काय दुसऱ्यांना शिकवू शकत नाही? ब्रह्मा कुमारीची मागणी करतात तेव्हा बाबा समजून जातात, कदाचित स्वतःमध्ये इतके ज्ञान नाही आहे, बाकी इथे येऊन काय करतात? बाबा समजावून सांगत आहेत, ढग आले, रिफ्रेश होऊन जाऊन पावसाची अर्थात ज्ञानाची बरसात करा, नाही तर पद कसे मिळणार? मम्मा बाबा म्हणता तर गादी घेऊन दाखवा. हा देखील कोणाला अहंकार आला नाही पाहिजे की मी दिले, तुम्ही काहीही देऊ नकात. बाबा तुम्हाला कवडीऐवजी हिरा देण्यापासून सुद्धा सुटतील. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, एका सोबत सर्व संबंध ठेवून बुद्धियोग अनेक बंधनांमधून काढून टाकायचा आहे. एका सोबतच पक्की सगाई करायची आहे. बुद्धियोग भटकू द्यायचा नाहीये. दुसरा पॉइंट आहे, बाप समान मुरलीधर बनायचे आहे. मी चांगली मुरली चालवली या अहंकारामध्ये यायचे नाही. ढग भरून जाऊन पावसाची अर्थात ज्ञानाची बरसात करायची आहे. शिक्षण घेतले आहे तर सेंटर बनवायचे आहे. आजचे वरदान आहे, बाबांना समोर ठेवून ईर्ष्यारूपी पापापासून वाचणारे विशेष आत्मा भव. बाबांना समोर ठेवून ईर्ष्यारूपी पापापासून वाचणारे विशेष आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, ब्राह्मण आत्म्यांमध्ये हमशरीक अर्थात आपल्यासारखे असल्या कारणामुळे ईर्ष्या उत्पन्न होते. ईर्ष्येमुळे संस्कारांची टक्कर होते. परंतु यामध्ये विशेष विचार करा की जर हमशरीक कोणत्या विशेष कार्यासाठी निमित्त बनला आहे तर त्याला निमित्त बनविणारा कोण? बाबांना समोर आणा तर ईर्ष्यारूपी माया पळून जाईल. जर कोणाची गोष्ट तुम्हाला चांगली वाटत नसेल तर शुभ भावनेने मोठ्यांवर सोपवा. ईर्षेच्या वश होऊन नाही. आपसामध्ये रेस करा, रीस करू नका, तेव्हा विशेष आत्मा बनाल. स्लोगन आहे, बाबांना आपला साथी बनवून मायेच्या खेळाला साक्षी होऊन बघत चला. बाबांना आपला साथी बनवून मायेच्या खेळाला साक्षी होऊन बघत चला. मातेश्वरीजींची मधुर महावाक्य. शीर्षक आहे, आपले खरे लक्ष काय आहे? सर्वात अगोदर हे जाणणे जरुरी आहे की आपले खरे लक्ष काय आहे.
ते सुद्धा चांगल्या रीतीने बुद्धीमध्ये धारण करायचे आहे. तेव्हाच पूर्ण रीतीने त्या ध्येयपूर्तीसाठी तयारीत राहू शकाल. आपले खरे लक्ष आहे, मी आत्मा त्या परमात्म्याची संतान आहे. खरे तर कर्मातीत आहे, परंतु स्वतःला विसरल्याने कर्मबंधनामध्ये आले. आता पुन्हा ती आठवण आल्याने या ईश्वरीय योगमध्ये राहिल्याने आपण केलेली विकर्म विनाश करत आहोत. तर आपले लक्ष झाले, मी आत्मा परमात्म्याची संतान आहे. बाकी जर कोणी स्वतःला हमसो देवता समजून त्या ध्येयावर स्थित राहिले तर मग जी परमात्म्याची शक्ती आहे ती मिळू शकणार नाही आणि मग तुमची विकर्म सुद्धा विनाश होणार नाही. आता हे तर आपल्याला पूर्ण ज्ञान आहे. मी आत्मा परमात्म्याची संतान कर्मातीत होऊन भविष्यामध्ये जाऊन जीवनमुक्त देवी देवता पद प्राप्त करणार. या लक्षावर स्थित राहिल्याने ती ताकद मिळते. आता हे जे मनुष्य इच्छितात की आम्हाला सुख, शांती, पवित्रता पाहिजे, ते सुद्धा जेव्हा पूर्ण योग असेल तेव्हाच प्राप्ती होईल. बाकी देवता पद तर आपले भविष्य प्रारब्ध आहे. आपला पुरुषार्थ वेगळा आहे आणि आपले प्रारब्ध सुद्धा वेगळे आहे. तर हे लक्ष सुद्धा वेगळे आहे. आपल्याला या ध्येयामागे राहायचे नाही आहे की मी पवित्र आत्मा अखेरीस परमात्मा बनणार नाही, परंतु आपल्याला परमात्म्यासोबत योग लावून पवित्र आत्मा बनायचे आहे. बाकी आत्म्याला काही परमात्मा बनायचे नाहीये. दुसरे शीर्षक आहे, या अविनाशी ज्ञानासाठी अनेक नावे दिलेली आहेत. या अविनाशी ईश्वरीय ज्ञानासाठी अनेक नावे दिली आहेत. कोणी या ज्ञानाला अमृत देखील म्हणतात, कोणी ज्ञानाला अंजन सुद्धा म्हणतात. गुरु नानकांनी म्हटले, ज्ञान अंजन गुरु दिया. कोणी मग ज्ञानवर्षा सुद्धा म्हटले आहे, कारण या ज्ञानाद्वारेच संपूर्ण सृष्टी हिरवीगार बनते. जे पण तमोप्रधान मनुष्य आहेत ते सतोगुणी मनुष्य बनतात आणि ज्ञान अंजनाद्वारे अंधार नष्ट होतो. याच ज्ञानाला मग अमृत देखील म्हणतात, ज्याद्वारे जे मनुष्य 5 विकारांच्या अग्नीमध्ये जळत आहेत त्यापासून थंड होतात, अर्थात शांत होतात. पहा, गीतेमध्ये परमात्मा स्पष्ट म्हणतात, कामेषु क्रोधेषु. त्यामध्ये सुद्धा पहिला मुख्य आहे कामविकार, जो 5 विकारांमध्ये मुख्य बीज आहे. बीज असल्या कारणाने क्रोध, लोभ, मोह, अहंकार इत्यादी झाड उत्पन्न होते. त्याद्वारे मनुष्यांची बुद्धी भ्रष्ट होते. आता त्याच बुद्धीमध्ये ज्ञानाची धारणा होते. जेव्हा बुद्धीमध्ये पूर्ण ज्ञानाची धारणा होते तेव्हाच विकारांचे बीज नष्ट होते. लोक तर फक्त असेच म्हणतात की मर्यादेमध्ये राहा, परंतु खरी मर्यादा कोणती होती? ती मर्यादा तर आजकाल नाहीशी झालेली आहे. कुठे ती सतयुगी, त्रेतायुगी देवी देवतांच्या मर्यादा, जे गृहस्थीमध्ये राहून कसे निर्विकारी प्रवृत्तीमध्ये राहत होते, आता ती खरी मर्यादा कुठे आहे? आजकाल तर उलट विकारी मर्यादा पालन करत आहेत. एकमेकांना असे शिकवतात की मर्यादेमध्ये चाला. मनुष्याचे पहिले कर्तव्य काय आहे ते तर कोणी जाणत नाहीत. बस एवढाच प्रचार करतात की मर्यादेमध्ये राहा, परंतु एवढे सुद्धा जाणत नाही की मनुष्याची पहिली मर्यादा कोणती आहे. मनुष्याची पहिली मर्यादा आहे निर्विकारी बनणे. असेही जर कोणाला विचारले गेले की तुम्ही या मर्यादेमध्ये राहता, तर म्हणतील, आजकाल या कलियुगी सृष्टीमध्ये निर्विकारी राहण्याची हिंमत नाही आहे. आता मुखाद्वारे म्हणणे की मर्यादेमध्ये राहा, निर्विकारी बना, याने तर कोणी निर्विकारी बनू शकत नाही.
निर्विकारी बनण्यासाठी पहिले या ज्ञान तलवारीद्वारे या 5 विकारांच्या बीजाला नष्ट करायचे आहे. तेव्हाच विकर्म भस्म होऊ शकतात. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.